दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळ्यांना बेनकाब करणार शेलारांचं विधान। शेलारांचं कौतुक, त्यांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं, ठाकरेंचा टोला। राज आणि उद्धव ठाकरेंनी वोट जिहाद समर्थक बनू नये, आशिष शेलारांची टीका। तर हिंदू मुस्लिम करण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा पलटवार। मराठी माझी आई आणि उत्तर भारत मावशी, एक वेळ आई मेली तरी चालेल, मावशी मरू देणार नाही। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त विधान, टीकेची झोड उठल्यानंतर मात्र दिलगिरी। प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याचा मनसे नेते अमित ठाकरेंकडून समाचार। एका आमदाराने असे वक्तव्य करणं ही लाजिरवाणी गोष्ट, मराठी माणसं सुर्वेंना माफ करणार नाहीत। माफ करतात का हे येत्या निवडणुकीत कळेल, अमित ठाकरेंचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौरा। एकनाथ शिंदे घेणार गटप्रमुखांचा मेळावा, पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पूर्ण ताकदीने निवडणुका लढवणार। कबूतरखान्यांसाठी जैन मुनी निलेश चंद्र यांचं उपोषण मागे, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली भेट, 15 दिवसात तोडगा काढायचं आश्वासन। डॉक्टर संपदा मुंडेंची बदनामी प्रकरणी रुपाली चाकणकरांवर प्रकाश महाजनांचा हल्लाबोल, अजित पवार कुटुंबियांशी बोलले पण चाकणकर बाईंना घरी का पाठवलं नाही, अशा कुठल्या रूपात ते अडकलेत, महाजनांचा खोचक प्रश्न। सुषमा अंधारे यांचे फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार। ॲडव्होकेट असीम सरोदेंची वकिली सनद 3 महिन्यांसाठी रद्द, 25,000चा दंड। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधातलं आक्षेपार्ह विधान भोगलं, तर मला बळीचा बकरा केलं, निर्णयाला आव्हान देणार, सरोदेंची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंनी घेतली संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची भेट, मृत्यू प्रकरणाच्या तपासाविषयी घेतली माहिती, कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, सुळेंची माहिती। काँग्रेसमध्ये सगळेच गांधीच गांधी, दुसरा अध्यक्ष सापडत नाही, पण भाजपत चहा विकणारा माणूस 3 वेळा पंतप्रधान होतो। घराणेशाहीवरून गिरीश महाजनांचा गांधी ठाकरे पवारांवर निशाणा।